तर नमस्कार मित्रांनो, मी संस्कारला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉगचा विषय पण काय नाही, जस्ट मी बसलेलो तेव्हा मला लक्षात आलं की आपल्या DJI कॅमेऱ्यासोबत आणि एक्झॉर हेल्मेटसोबत आपल्याला थोडेसे स्टिकर भेटलेत. तर ते कुठेतरी स्टिक करूया, कारण की ते तसेच ठेवून काही उपयोग नाही. त्याच्यामुळे जर आता विचार केला की ते स्टिक करायचं. बट एक विचार केला मी की हेल्मेटला लावायचं. हेल्मेटला लावायचं झालं तर ते इथे लावायला लागेल. हा DJIचा स्टिकर फिट होतो तो तिथे. आणि अजून एक जागा आहे ती म्हणजे बाईकचं ते रिअर सस्पेन्शन आहे, तिथे खाली एक बॉक्स आहे बरं का, तिथे लावायचं. म्हणजे तिथे लावायचं म्हटलं तर तो चिखलाने वगैरे पूर्ण ते गाडी तिथं वगैरे निघून जाणार. तर सो आता मी विचार करतोय कुठे लावायचा तो. अजून काही फिक्स नाही, बट बघूया आता कुठे लावायचा तो, इथे लावायचा की तिकडे लावायचा तो. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. जर का आपल्या चॅनल नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. तर मी मित्रांनो विचार केला, तिकडे लावत नाही मी आपल्या हेल्मेटवरतीच लावतोय. हा जो DOTचं सर्टिफिकेशन वगैरे ते लिहिलेलं आहे ना, सर्टिफाईड, तर ते सगळं घालून टाकायचं इथपर्यंत आणि तिथपर्यंत DJIचा स्टिकर लावायचा. आणि पुढे आहे ना, आपण पुढे इथे पुढे पण लागत होता इथे पुढे, बट तो एक्झॉरची त्या खाली मध्ये सेंटरला बट ते मला एवढं चांगलं नाही वाटत आहे. तिथे मी काही दिवसांनी तिथे नाव टाकून घेणार आहे आपलं चॅनलचं. तर असा विषय आहे. तर आता त्याला पाटी आपण लावूया. इथे आहे ना पाटी, आपण त्याला लावून घेऊया. लावायला तो चिकटते की नाही, चिकटणं कितपत आहे ते मला काय माहीत नाही. सो बघूया किती तास किंवा किती दिवस किंवा किती महिने टिकतोय किंवा किती वर्ष टिकतोय ते बघूया आपण आता. तर मित्रांनो, मी आता गाडीची चालू आहे, गाडी झाकून ठेवले. तर हा जो स्टिकर आहे ना, आपण गाडीची तिथे लावणार आहोत. कारण की हेल्मेटची ते लावण्यात मला काय पॉईंट वाटत नाही. आणि आपला कालचा पॉइंट असं झाला आहे बघता, एकदम टॉपमध्ये. फक्त जातो जरा एकदा त्याला बाजूने सिमेंट वगैरे नीट लावून आत पूर्ण ते टाईल्स वगैरे लावल्या ना की एकदम भारी होऊन जाईल तो. बट त्याच्यात आपण आज स्टिकर लावूया. चला कुठं लावायचं आहे मी तुम्हाला दाखवतो. वाटतं आपल्याला ते कवर वगैरे काढायला लागेल गाडीवरचं. मित्रांनो, बाईकवरती ना 2-2 कवर लावायला लागतात, कारण की गिरणीच्या पिठामुळे गाडी पिठात सगळी पांढरी होऊन जाते. पहिलं कवर काढले, आता दुसरं कवर काढूया. तर मित्रांनो, आता कवर काढले गाडीवरचा, त्याच्यामुळे 2 कवरमुळे गाडी किती सेफ राहिली आहे बघा. आता हे बारीकशी घाण उडाले, जस्ट तिला आपण इग्नोर करायचं. ती जेव्हा बाहेर आपण जाऊ तेव्हा पुसू. आणि मित्रांनो, एक गोष्ट अशी मला तर जस्ट आठवली की उद्या आम्ही एक राईड मारणार आहोत. टोटल सांगू तुम्हाला, अराऊंड म्हणजे 1 डे राईड आहे. टोटल 600 किलोमीटर होईल येऊन जाऊन. तर अशी ती राईड असणार आहे. 600 किंवा 550 किलोमीटरची राईड होईल. सकाळी 6 वाजता निघणार आणि संध्याकाळी बघू किती वाजेपर्यंत घरात येतोय. बट त्या राईडमध्ये मजा येणार आहे. ती राईड पण बघायला आपली लक्षात ठेवा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण तो आता स्टिकर आणलेला आहे ना, तो लावूया. चला मी तुम्हाला दाखवतो स्टिकर आपल्याला जो लावायचा आहे ना, तो कुठे लावायचा दाखवतो. तो बघा त्याची तिथे आहे ना, हे बघा हे जे आहे ना इथे लावायचं आहे. बट ते त्याच्या आधी लास्ट स्टिकर लावायची, ते जरा साफ केलं पाहिजे, कारण की ते सगळं चिखल उडाला आहे. तीच भीती, चिखलाने तो निघायला नाही म्हणजे झालं, किंवा पाण्याने वगैरे गाडी जर वॉश करायला निघायला म्हणजे झालं. बट सी आता काय होईल ते होईल, ते ठेवून पण काय उपयोग नाही स्टिकर. तर लावून टाकूया ते आपण. एक्झॉरचा बघूया कुठे लावायचा, अजून काय फिक्स नाही व्हायचं, पण बघूया कुठे लावायचा आपण तो. तर मित्रांनो, स्टिकर लावलेत, दोन्ही लावलेत. एक लावला तो आपला तिथे त्या जागेवरती, तो बघा भा एकदम पाठून बघायला एकदम लुकला भारी वाटतोय. आणि अजून एक लावलाय तो म्हणजे बघा इथे नंबर प्लेटची इथे वरती गॅप आहे ना, इथे लावलाय. बघायला एकदम भारी वाटतात दोन्ही. आता एक्झॉरचे भेटलेले आहेत ना, ते बघूया कुठे लावायचे. एक्झॉरचा एकच मोठा भेटला आहे स्टिकर, तो माझ्या मते आपण इथे लावला तरी पण चालतोय. बट लेट्स सी, बघूया आपण कुठे लावायचा तो. तुम्हाला मी दाखवतो त्याच्या आधी की एक्झॉरचे मी ठेवलेत ना स्टिकर, त्या आधी आहेत काय बघूया, कारण की ते वरती माझ्यावरती आहेत. जरा आवाज येत असेल बाजूला, कारण की दादाच्या AC बसवायचं काम चालू आहे. तर आपण आलो आहे वरती. हेल्मेटचा बॉक्स आपल्या तो बघा तिकडे आहे. त्याच्यात मित्रांनो सगळे जरा उचलायला लागेल, अडचण. बॉक्स कोपऱ्यात आहे, स्टिकर काढू. तर मित्रांनो, मी बघितले बट मूड ऑफ झाला, मला भेटलेच नाहीत कुठे आहेत ते. आता खाली बघतो आहेत काय, मी तुम्हाला दाखवत नाही काय वेळेमध्ये, नाही तर परत 5 चाक व्हायचा. बट लेट्स सी, आता खाली ठेवलेत काय बघूया मी, कारण की मीच ठेवलेत ते कुठेतरी आणि माझ्याच लक्षात नाही आता कुठे ठेवलेत ते. बघूया, जरा शोधतो आणि मग तुम्हाला. तर मित्रांनो, मी आता स्टिकर शोधत होतो, बट ते मला काय कुठे भेटलेले नाही आहेत. जस्ट आता की विचार केला आहे, बाईक बाहेर काढली आहे, तर एक छोटीशी राईड होऊन जाऊ. जर आता हेल्मेट वगैरे घालतो, ग्लोव्ज वगैरे काय घालत नाही, कारण की
छोटीशीच राईड मारणार आहोत, हायपर नाही, एकदम स्मूथ राईड. तर चला त्याच्या आधी बाईक जरा क्लीन वगैरे करूया आपण आणि मग जा त्याच्या आधी बाईकची चावी आणूया. तर चला. तर मित्रांनो बाईकची रायडिंग होऊन आलो आहे म्हणजे आता डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग सुरू केला आहे. बाईक अजून आहे तशीच आहे, उद्या राईडला जायचं आहे त्याच्यामुळे झाकलेली नाही. उद्या सकाळी फक्त फडका मारायचा, एकदम क्लीन करायची टाकाटक आणि निघायचं. तर विषय आता असा आहे की आपण आता वळलो आहे आपल्या पॉन्डकडे आणि पॉन्डचं आपण आता काम सुरू केलेलं आहे परत. तर हा बघा खाली खाली गडदनी केली आहे मी पूर्ण आणि त्याच्यावरती काळी रेती टाकून एक लेवल करून घेतलं आहे आणि आता इथे एक रेती आणलं आहे. तर ह्याच्यात वाळू वगैरे टाकून मिक्स वगैरे करून खाली एक कोबा होतो आपण आणि त्याच्यावरती आपण कोऱ्या सिमेंटवरती टाईल्स बसवू. टाईल्स बसवल्यानंतर मग पाणी आहे ना ते खाली झिरपणार नाही असा विषय होईल. तर चला सुरुवात करूया आपण कोबा ओतायला. पाहिजे पाठी ढग बघा मित्रांनो कसे आभाळ आहे सगळं. पावसाची काहीच गॅरंटी नाही, कधीही पाऊस पडू शकतो. त्याच्यामुळे उद्या जाताना राईडला सोलो नाही ड्युओ राईड असेल, मी आणि माझा भाऊ जाणार आहोत जस्ट राईडला. राईड म्हणजे काहीतरी काम आहे म्हणून जाणार आहोत. एवढ्या लांब 300 म्हणजे 250 किलोमीटर लांब जायचं म्हणजे काहीतरी काम आहे म्हणून जाणार आहोत. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, व्लॉग कंटिन्यू बघा आणि जर का आपल्या चॅनलवर नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी.
दाखवतो. बाजूने सिमेंट बिमेंट लावून सगळं झालं आहे. फक्त आता त्याला वेल्डिंग करायचं आहे, कारण की ती फाकू नये म्हणून, जशी पाणी भरल्यावर फाकेल सगळी म्हणून. आणि आत टाईल्स लावायचे आहेत. टाईल्स आहेत आमच्याकडे बॉक्स, तो एक लावणार आहोत. 2 बॉक्स पुरतील आता. आत कोबावतला आहे, दिसत नाही काय, पूर्ण ओतून झालं आहे, डन झालं आहे सगळं. आता फक्त टाईल्स लावून वेल्डिंग झालं की 2-3 दिवसांनी ती टाकी मासे टाकायला पण त्यात मोकळी. तर आता टाईल्स बघूया आज बसवायच्या की उद्या बसवायच्या ते बघूया. अजून काय फिक्स नाही. पप्पा काय बोलतील त्याच्यावरती. सिमेंट आहे काय बघायला लागेल. सिमेंट आहे, अर्धी पोतीच आहे, पण बघूया आता काय होतं, त्यात भागतं की नाही ते बघून आम्ही लाद्या लावायचं की नाही ते टेस्ट. तर मित्रांनो, काम सगळं झालेलं आहे. फक्त आता एकच राहिलेलं आहे पॉन्डचं काम आपल्या, ते म्हणजे बाजूनी वेल्डिंग करून ती टाकी फिट करायचं. टाईल्स पण आता लावल्यात, आत्ता दाखवत नाही, झाकून ठेवल्यात. खिडकी उघडली तुम्हाला दाखवण्यासाठी, पण पटकन पाल पडली, कॅमेरा ऑफ होता. ते काढण्यातच 15-20 मिनटं गेली माझी. तर विषय भरकटतोय. हां, तर टाईल्स वगैरे लावून झाल्यात, सगळं झालं आहे ओकेमध्ये. फक्त वेल्डिंग केल्यावर माती टाकल्यावरती चिखल टाकणार होतात. आणखी ती कमळ आहेत ना, ती जगली पाहिजे त्याच्यात. तर तो चिखल बसेपर्यंत आपण त्यातले मासे आहेत ना ते वेगळे काढणार आहोत बाहेर, जेणेकरून आपल्याला ते सोपं पडेल त्यात टाकीत टाकायला. आणि त्यात मासे म्हणून कमी झालेत, भरपूर साबण वगैरे खाल्लेले वगैरे. आणि उद्या आपली राईड आहे, आणि तो ब्लॉग बघायला आपल्याला विसरू नका. तो परवा ब्लॉग पडेल अपलोड आपल्या चॅनलवरती. तर ठीक 10:30 वाजता, आणि आपलं टायमिंग एक 10:30 आपल्याला सकाळी ब्लॉग अपलोड होतो. तर असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि तो ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.